ही वीट भेट दिली। ज्यावेळेला 6 डिसेंबर 1992ला जेव्हा बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामधनं जे शिवसैनिक गेले होते त्याच्यामध्ये बाळा नांदगावकर पण होते आणि तो ढाचा जेव्हा पडला त्या ढाचा पडल्यानंतर तिथे ज्या विटा होत्या त्यातली ही एक वीट त्यावेळेला बाळा नांदगावकर घेऊन आले होते। त्यांच्याकडे खरं तर 2 विटा होत्या, एक आहे त्यांच्याकडे घरी, ही दुसरी वीट आहे। आणि तुम्ही जर ही वीट बघितलीत त्याचं वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळेचं कन्स्ट्रक्शन काय होतं। का चांगलं होतं कन्स्ट्रक्शन विचारा, कारण टेंडर्स निघायची नाहीत। त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये मी देतो, तुम्ही याचं वजन करून बघा बरं का। पण आज जेव्हा आता बाळा नांदगावकरांनी ही तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता, आज काय वाटतंय तुम्हाला? आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं, ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत। काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात ही वीट दिल्यावर? नाही, हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे। आता मला राम मंदिर ज्या विटांमधनं बांधलं त्यातली पण एक वीट आणायची, म्हणजे जी उडली असेल ती। कारण अजून मला असं वाटतं मंदिर अजून बांधायचंय, पूर्ण व्हायचंय, तर ती एक वीट मला असं वाटतं मी लवकरच मिळवीन। आज बाळासाहेब नाही आहेत परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्यावेळीचं म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे। आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं? खूप आनंद झाला असता, खूप आनंद झाला असता। आनंदात काय म्हटले असते? नाही असं काय तुम्ही डायरेक्ट साहित्यावरती गेला तो। ठीक आहे। मात्र उद्धव ठाकरेंना निमंत्रण भेटून सुद्धा ते अयोध्येला गेले नव्हते। लहान आहेस बेटा। दरम्यान ही वीट राज ठाकरेंना दिली।